नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मैत्रिणींनो, मित्रांनो आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहात त्यांना मी थँक्स म्हणेन. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपण सर्वांनी आनंदाने जगलं पाहिजे आणि आपल्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या जपल्या पाहिजेत. मला लहानपणापासूनच तसं खूप असं सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची खूप इच्छा असायची आणि मी त्या आवडीने घ्यायचे. पण वेगवेगळे प्रोग्रॅम बसवणं, डान्स बसवणं, नाटक बसवणं ही माझी आवड होती. परंतु म्हणतात ना की त्याला कोणच हे करू शकत नाही. डान्स करणं, गाणी लिहिणं तो एक उपजतच गुण आम्हा सर्वांमध्ये आहे असं मला वाटतं. तो अनुभवशिकतेने मिळाला असावा. कारण माझी आजी छान कविता करायची, छान छान गाणी म्हणायची. माझी जो पणजीजी होती ती पण जात्यावरच्या ओव्या खूप छान बोलायची आणि तो कुठेतरी मलाही असं वाटायचं की चला आपण काहीतरी या क्षेत्रामध्येच करिअर करावं. परंतु काय झालं, ते शक्य नाही झालं. ती जबाबदाऱ्या लवकर पडल्यामुळे, लग्न लवकर झाल्यामुळे आणि त्यानंतर लग्नानंतर तर माहितीच असतं की जबाबदाऱ्या पडतात आणि माझ्या आयुष्यात असे बरेच बदल झाले. बरीच वादळं आली असं पण म्हणू शकतो आपण. बरेच चेंजेस झाले. ते तुमच्याशी एक दिवस मी शेअर नक्की करेन. आणि मी ठरवलं आता वयाची 40 ओलांडली आहे आणि चला म्हटलं आपण थोडंसं स्वतःसाठी जगूया. 40 वर्ष आपण दुसऱ्यांसाठी जगलो तर आता थोडंसं तरी दुसऱ्यांसाठी जगता जगता आपल्यासाठीही जगावं म्हणून मी ट्राय करते, प्रयत्न करायला सुरुवात केली की बाबा चला आपण यूट्यूब चॅनेलवरती आपण व्यक्त व्हावं. म्हणून मी हे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. एवढं आता कसं मी एकटीच करते, व्हिडिओ स्वतःच करते, स्वतःच बनवते, स्वतःच अपलोड करते. म्हणजे शिकत आहे मी. सगळ्यांनी मला खूप सांगितलं की तुला व्यवस्थित आल्याशिवाय तू करू नको, टाकू नको, हे करू नको. पण आवड असेल तर म्हणतात ना सवड निघते. म्हणजे खूप प्रयत्नानंतर आता मी यूट्यूब चॅनेल चालवायला शिकले आहे आणि करत आहे अपलोड. बघूया अजून त्याच्यामध्ये मी हळूहळू सुधारणा पण करणार आहे. आणि कसा प्रतिसाद मिळतो सर्वांचा, तुमचा सर्वांचा जर आशीर्वाद असेल तर नक्कीच मी एक सक्सेस कलाकार होऊ शकेन. वयाच्या 40 नंतर सुद्धा एक चांगला कलाकार होऊ शकेन असं मला वाटतं.